नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्यांचा आढावा. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी. बालहक्क कोर्टाचा निर्णय. आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार. विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. एफआयआर आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? मृतांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडता. रवींद्र दंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर पलटवार. पुण्यात ठाकरे गटाचा मशाल मोर्चा. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. पुणे अपघात प्रकरणातील कारवाईवरून ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा. पुण्यातील आणखी 2 अवैध पबवर महापालिकेची कारवाई. कोरेगाव परिसरातील वॉटर सोरीला पबवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. सत्ताधारी आमदारांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट कॉलर गुंडांना संरक्षण देण्याचा प्रयत्न. अंबादास दानवेंचा विरोधकांवर हल्लाबोल. अपघात झालेल्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी धाव घेणे सकारात्मक दृष्ट्या बघायला हवं. उमेश पाटलांचा अंबादास दानवेंवर पलटवार. सुमार कर्म लावून केस खिळखिळ करण्याचा प्रयत्न. वकील असीम सरोदेंचा पोलिसांवर गंभीर आरोप. आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांना धमक्या दिल्याचाही दावा. मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीने ठाकरेंची बाजू घेतली. गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा. शिवसेना उपनेते शिशिर शिंदेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. शिशिर शिंदे हा माझा जुना सहकारी आहे. पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्यामुळे मला काढण्यात यावं म्हणून त्यांनी पत्र लिहिले. मी शिंदेंसोबतच. गजानन कीर्तिकर यांची भूमिका. कार्यालय आमचं आहे. शिशिर शिंदे ठरवणारे कोण? अमोल कीर्तिकरांचा सवाल. गजानन कीर्तिकरांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक. माझं नाव अमोल गजानन कीर्तिकर आहे. ते कुणी चोरू शकणार नाही. अमोल कीर्तिकरांचं वक्तव्य. गजानन कीर्तिकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. गजानन कीर्तिकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना नेते नाराज असल्याची माहिती. शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तिकरला बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट होता. भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप. हकालपट्टी करण्याचा निर्णय त्यांचा अंतर्गत. गजानन कीर्तिकरांनी बोलण्याचं धाडस केलं. ठाकरे गटाच्या सचिन अहिरांची प्रतिक्रिया. कीर्तिकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा. कीर्तिकरांच्या विधानावरून दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार PN पाटील यांचं दुःखद निधन. PN पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून सुरू होते उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल. केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रारीचा अहवाल पाठवणार. उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप. निवडणुकीनंतर संजय जाधव आणि महादेव जानकर पहिल्यांदा समोरासमोर. महादेव जानकर आणि संजय जाधवांनी एकमेकांना बोलणंही टाळलं. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांकडून हातकणंगलेत राजू शेट्टींचा प्रचार. युती असतानाही धैर्यशील माने यांचा प्रचार केला नसल्यानं निशिकांत भोसलेंच्या हकालपट्टीची मागणी. इंडिया आघाडीत जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार. जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल. काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया. अरविंद केजरीवाल 2 जून नंतर पुन्हा जेलमध्ये जाणार. शायरीच्या माध्यमातूनही देवेंद्र फडणवीसांची केजरीवाल यांच्यावर टीका. घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेवर 100 पेक्षा जास्त वेळा कारवाई. बेकायदा जाहिरात फलक प्रकरणी BMCकडून 100 पेक्षा अधिक वेळा दंड. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या 17वर. जखमींपैकी 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. धरणात बुडालेले 6 जण अद्याप बेपत्ता. NDRF पथकाकडून आज पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार. सुप्रिया सुळे इंदापुरातील काळशी गावात उजनी बोट दुर्घटनेतील नातेवाईकांची घेतली भेट. नातेवाईकांचा सुप्रिया सुळेंवर आक्रोश. मुंबईतील 7ही धरणातील पाणीसाठा 10%वर. प्रशासन येत्या 1-2 दिवसात पाणीसाठ्याचा आढावा घेणार. पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट. पवना धरणात फक्त 26.64% इतकाच पाणीसाठा. घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये उद्या पाणी. जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेतल्यानं पाणी पुरवठा बंद. उद्या पुणे शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद. मुंबईवर पाणी कपातीचं संकट. 7ही धरणातील पाणीसाठा 10%वर. गेल्या 3 वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक. गॅन्ट्री बसवण्यासाठी आज 12 ते 1 दरम्यान ब्लॉक. MDH एव्हरेस्ट मसाल्यांना FSSAI कडून क्लीन चिट. मसाल्यांमध्ये कुठलेही घातक इथिलीन ऑक्साईड नसल्याचं तपासणीत समोर. रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद राहणार. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार.
जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी बोट सेवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 26 मे पासून बंद. पावसाळ्यात खोरा जेटी आणि राजापुरी जेटीवरून किल्ला पाहता येणार. कोकणात 1 जून ते 31 जुलै दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी. मात्र पारंपरिक मच्छीमारांना मासेमारीसाठी बंदी नाही. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आदेश. 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी उद्यापासून प्रवेश नोंदणी. 11वी प्रवेशाच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरता येणार. सीईटी परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात. उत्तर तालिका लॉग इन आयडीवर जारी. पीसीबीच्या विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत तर पीसीएमच्या विद्यार्थ्यांना 26 मे पर्यंत आक्षेप नोंदवता येणार. शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचं बंधन शिथिल. 11वी आणि 12वी मध्ये इंग्रजीची सक्ती नसणार. राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून बाब समोर. शिक्षक भरतीतील 4093 उमेदवार रुजू तर 4474 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ. रॅगिंग विरोधी महाराष्ट्र संघटना आक्रमक. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग विरोधी मानसिक आरोग्य समिती स्थापन करण्याची मागणी. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मुंबई पालिकेकडून सवलती. पालिकेचे 24 वॉर्डमधील नागरी सुविधा केंद्र पुढील 2 दिवस रात्री 10 वाजेपर्यंत तर 25 मे रोजी रात्री 12 पर्यंत खुली राहणार. पावसाळ्यापूर्वी रेल्वे हद्दीतील नालेसफाई करण्याच्या सूचना. 96% नालेसफाईनंतर आयुक्तांकडून अतिरिक्त यंत्रणा वापरण्याचे आदेश. प्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण तर तलावातील पाणी साठ्यातही वेगानं घट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात केवळ 10%च पाणी साठा शिल्लक. महापालिकेकडून महामेट्रोला तिप्पट दंड. सातारा रस्त्यावर विना परवाना खोदकाम करणं भोवलं. 18,000चा दंड आकारणार. पुणे मेट्रो 3 प्रकल्पाचं नामकरण. माण, हिंजवडी, शिवाजीनगर. केंद्र शासनाकडून अधिसूचना जाहीर. होर्डिंग विरोधात रेल्वे पालिकेचा वाद. बेकायदा होर्डिंग विरोधातील नोटीसला रेल्वेकडून केराची टोपली. पुणेकरांचा जीव टांगणे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील वाहतुकीत बदल. बोल्लाई चौकातून साधू वासवानी पुतळा चौकाकडे जाण्यास बंदी. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन. पुण्यातील केडगावमध्ये कांदा लिंबाचे भाव घसरले. दौंड बाजार समितीत शेतकरी व्यापाऱ्यांची गर्दी. कचरा जाळणाऱ्यांवर सुधारित दंडात्मक कारवाई होणार. कचरा जाळणाऱ्यांकडून 5,000 रुपये दंड वसूल करण्यात येणार. पुणे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सूचना. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना 500 रुपये दंड. दंडाच्या रकमेत वाढीचा पुणे पालिकेच्या पुरवठा विभागाचा प्रस्ताव. पब आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचा थेट इशारा. मुंबईतील 24 अनधिकृत होर्डिंगधारक आणि जागा मालकांवर गुन्हे दाखल. पिंपरी पोलिसांची कारवाई. मतमोजणीचं काउंटडाऊन सुरू. पुणे मतदारसंघाच्या मोजणीसाठी उमेदवारांना 112 प्रतिनिधी नेमण्यास मुभा. मोबाईल, विद्युत उपकरणं नेण्यास सक्त मनाई. मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणाकडे मोबाईल, लॅपटॉप, इतर विद्युत उपकरणं तसंच शस्त्र आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार. एसटीच्या नव्या तिकीट आरक्षण प्रणालीला प्रतिसाद. यावर्षी 12,98,000 तिकिटांची विक्री. ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज 10,000 तिकिटांची विक्री. अमरावतीतील शहापूरच्या 82 शेतकऱ्यांचं अनुदान. जम्मू काश्मीरच्या शहापुरातील शेतकऱ्यांना बच्चू कडू विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार. जत्रेमध्ये प्रसाद खाल्लेल्या 46 भाविकांची प्रकृती बिघडली. 5 जणांची प्रकृती गंभीर. बेळगाव जिल्ह्यातील हुलीकुट्टी गावातली घटना. 11 बुलेटची पैज लावणाऱ्या पाटील भावंडांकडून बुलेटची बुकिंग. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी पैज स्वीकारली. धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर 12 बुलेट देऊ. अरूप शहांचं प्रति आव्हान. नंदुरबारमधील ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी घरदुरुस्तीच्या कामांना वेग. सातपुड्याच्या दुर्गम भागातील कौलारू घरांची दुरुस्ती सुरू. रत्नागिरीच्या लांजा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. भेल, वेरवली, भांबेड भागातील नागरिकांचे हाल. भंडाऱ्याच्या पिंपळगावमध्ये बनावट सातबारा तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक. सहकारी राईस मिल धान खरेदी केंद्रावरील प्रकार. नंदुरबारमध्ये नाशिकला जाण्यासाठी शिवशाही बस बंद. शिवशाही बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. डेरवण गावात वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. धुळे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून भेंडीची लागवड. भेंडीला बाजारभाव कमी असल्याने भाव वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुग शेंगांना 6,500 रुपये भाव. भाववाढीची शेतकऱ्याची मागणी. नंदुरबारमध्ये पपईच्या रोपांचा तुटवडा. पपईचं क्षेत्र वाढल्यानं नर्सरीमध्ये पपईचे रोप उपलब्ध नाही. नंदुरबारमधील अतिदुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा प्रशासन करणार. पावसाळ्यात गावांचा संपर्क होत नसल्यानं 4 महिन्यांचा अन्नधान्य पुरवठा. नांदेडमध्ये उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक. नगदी पीक म्हणून ठिबक सिंचनद्वारे तब्बल 1,000 हेक्टरवर उन्हाळी मिरचीची लागवड. 2 दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट. तापमान 42 अंशांवर स्थिर राहण्याची शक्यता. 25 मे पर्यंत इशारा.
साताऱ्याच्या फलटण रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली आणि कारचा भीषण अपघात. भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक, 2 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. गोंदियातील रिंग रोड परिसरात ट्रकची बस आणि पोलीस गाडीला जोरदार धडक. पोलीस निरीक्षकासह ड्रायव्हर गंभीर जखमी तर रस्त्याच्या कडेला उभे 3 युवक गंभीर जखमी आणि एकाचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. मराठवाड्यातील तब्बल 5,000 गावं टँकरग्रस्त, 3,000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. उधना जलाशयातून परभणीला पाणी सोडण्यावरून वाद. परभणीला पाणी सोडायला जालना जिल्ह्यातील परतूर ग्रामस्थांचा विरोध. जालना शहराला पाणी पुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय कोरडा ढाक. जिल्ह्यात 493 टँकरच्या माध्यमातून 332 गावं आणि 77 वाड्यांची तहान भागवली जाते. दोन्ही जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. गेलदरी धरणात 29%, इसापूर धरणात 35% पाणीसाठा तर सिद्धेश्वर धरण जोत्याखाली. रत्नागिरीतील अनेक भागात पाणी टंचाईचं संकट गडद. 120हून अधिक वाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा. हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या कंडारी परिसरात पाण्याची भीषण टंचाई. जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका. पाण्यासाठी नागरिकांची मनमानी. लातूरच्या 359 गावातील विहिरी आणि बोरवेलचं अधिग्रहण. 26 गावांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा.